शेतकऱ्यांना कसा न्याय मिळत नाही तेच बघतो मनोज जरांगे पाटील यांनी प्रसारमाध्यमांना एक माहिती दिली आहे। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये गेल्या 20-25-30 दिवसापूर्वी किंवा महाराष्ट्रामध्ये 1 महिन्यापासून पावसाचं थैमान घातलं होतं आणि पावसाने थैमान घातलेलं असतानाच महाराष्ट्रातील मराठवाड्यातील नदीकाठच्या जमिनी खरडून वाहून गेल्या। शेतीचं अतोतंत नुकसान झालं, होत्याचं नव्हतं झालं, घरं पडली, दारं पडली, काही लोक वाहून गेली, जमीन वाहून गेली, कोंबड्या वाहून गेल्या, बकऱ्या वाहून गेल्या। आणि शासनाने जे सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांना सरसकट मदत करू, परंतु शासनाने तसं न करता काही तुटपुंजा प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना मदत केली आणि त्याचीच दखल घेऊन संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी 2 तारखेला बैठक बोलवली आहे की एक तर आमच्या शेतकऱ्याचं कर्ज माफ करा, ज्या नुकसानी झाले आहेत त्याला योग्य मोबदला द्या। यासाठी 2 नोव्हेंबर रोजी अंथरवली या ठिकाणी शेतकरी संघटनेचं आणि शेतकरी नेत्यांचं एक मोठा राज्यस्तरीय बैठक बोलवण्याचं काम मनोजदादा जरांगे पाटील यांनी केलं आहे। मित्रांनो, खरंच हे राज्य शेतकऱ्याचं आहे का? आपण आजही जी काही इतिहासामध्ये किंवा काही गोष्टी आहेत, इडापिडा टळू द्या आणि बळीचं राज्य येऊ द्या, याप्रमाणे बळीचं राज्य येईल का नाही माहीत नाही, परंतु शेतकऱ्यावर होत असलेले अन्याय अत्याचार हे सरकार उघड्या डोळ्यांनी बघत आहे। शेतकऱ्याला हमीभाव देत नाही, पिकल्याला विकता येत नाही, कारण त्याला योग्य भाव मिळत नाही आणि म्हणून शेतकरी खचून जात आहे। शेतकरी आज कष्ट करायला तयार आहे, परंतु जे पिकतंय त्याला योग्य मोबदला मिळत नाही। त्यासाठी शेतकरी खचून लाखोच्या संख्येने या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याच्या आत्महत्या होत आहेत। त्याला कारण तसंच आहे, कारण शेतकरी ज्यावेळेस मशागत करतो, लोकांकडून कर्ज काढतो, उष्णेपाष्णे करून शेतामध्ये पेरतो, परंतु आसमानी आणि सुलतानी संकटाला त्याला सामोरे जावं लागतं। त्याच्या शेतामध्ये जे पिकतं, म्हणजे घरामध्ये माल येऊस तर त्याला विश्वास नसतो की माझ्या घरामध्ये मी जे लावलं आहे, जे पेरलं आहे ते माझ्या घरापर्यंत येईल की नाही, आणि आलंच तर त्याला शासन चांगल्या प्रकारे मोबदला देईन का नाही, हाच त्याला पडलेला प्रश्न असतो। म्हणून शेतकरी आज खचून गेला आहे आणि याचीच दखल घेऊन महाराष्ट्रामध्ये जे काही तुटपुंज अनुदान जाहीर केलं आहे त्याचीच दखल घेऊन मराठा आंदोलक मनोजदादा जरांगे पाटील यांनी सर्व जाती धर्माचे शेतकरी संघटनाचे 2 तारखेला बैठक बोलवली आहे आणि या बैठकीमध्ये पुढील दिशा होणार आहेत की आपण आंदोलन कुठल्या प्रकारे केलं पाहिजे, शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं पाहिजे का, आणि शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे। यासाठी 2 नोव्हेंबर रोजी अंथरवली या ठिकाणी राज्यस्तरीय शेतकरी संघटनेची आणि शेतकऱ्यांची बैठक बोलवली आहे। आपणही या बैठकीला यावं, मीही येणार आहे। आपल्याला मनोजदादा जरांगे पाटील यांनी जे शेतकऱ्याची बैठक बोलवली आहे याच्याविषयी आपल्याला काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।